तर गुड मॉर्निंग मित्रांनो, कसं काय बरं आहे ना. तर हे आपलं नवीन चॅनल आहे, नवीन चॅनलची पहिली व्हिडिओ असेल. तर आत्ताच उठलो, पाणी वगैरे पितोय. आता जाईन काहीतरी करेन. मला आज हेअर वॉश करायची, तर थोडा हेअरला जरा रेमेडी वगैरे लावायची आहे. आणि मग त्यानंतर आंघोळ वगैरे करेन. आणि मग या चॅनलबद्दल सांगतो तुम्हाला, या चॅनलवर काय 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 येणार आहे, काय काय असणार आहे. तर त्याबद्दलच आहे. सगळ्यात आधी किंवा आता रेमेडी तयार करून मला जी केसांना लावायची ती तुम्हाला पण दाखवतो मी काय लावतो केसांना ते. चला. तर भावांना आपलं टेरेस आहे, टेरेसवर आपण ॲलोवेराची झाडं लावलेली आहेत. तर घेऊ थोडीशी ॲलोवेरा काढून आणि तुम्हाला दाखवतो मग मी काय बनवतोय ते. इतना कटुआ उठाया, ले चला किचन में जाके इसका चूरा बनाएंगे. त्यासाठी आपल्याला ह्या 3 गोष्टी लागतात. तर 3 गोष्टी कशा यूज करायचे तुम्हाला सांगतो मी. सगळ्यात आधी आपण ॲलोवेरा ह्याच्यात काढून घेऊ, त्याच्या आतमधला क्यूब आणि मग पुढची प्रोसेस करू. असा ॲलोवेरा काढून घेतला आपण. आता हे आपण आधी मिक्सरमध्ये काढून घेऊ. सगळं मिक्सरमध्ये काढतो, तुम्हाला दाखवतो. हे मिक्सरमध्ये असं बारीक झालं का मग यामध्ये लगेच टाकायचं 1-2 विटॅमिन ईची कॅप्सूल आणि थोडंसं ऑइल. तर मग असं लास्टला असं झाल्यावर मग टाकायच्या त्या गोष्टी, आधीच नाही टाकायच्या. विटॅमिन ईची कॅप्सूल आहे आणि आपलं कोकोनट ऑइल. तर जसं की बघू शकता तुम्ही, आपण त्याच्यात विटॅमिन ईची आपण 2 कॅप्सूल टाकले आणि ऑइल टाकलं. मग त्याला परत एकदा ब्लेंड करून घेऊ आणि त्यानंतर तुम्हाला दाखवतो रेमेडी आपली. तर भावांना आपला असा एक रेमेडी तयार झालेली आहे. तर आता ही आपण केसांना लावून घेऊ, तुम्हाला दाखवतो लावल्यानंतर. आता सध्या तुम्ही बघा माझ्या केसांची कंडिशन ड्राय आहेत एकदम. तर आता लावतो मग हे सगळं, मग तुम्हाला दाखवतो. केस बघा भावांनो केवढे गाळल्यात. 1 2 3 4 केस गळल्यात. तुमचे पण रेमेडी लावताना ते केस गळले तर काय घाबरू नका. 4-5 हे नॉर्मल असतात, एवढे तर गळतच असतात. पण ह्याच्यापेक्षा जास्त गळत असतील तर मग काळजी करायचे कारण आहे. आता हळूहळू हे आता कडक होतील केस हळूहळू असे. तर लावले आता थोड्या वेळाला सुकू द्या. मग आपण याला जाऊ शॅम्पू करू. मग शॅम्पू वगैरे करून दाखवतो तुम्हाला एकदा ती सिच्युएशन. मी म्हणजे 2-3 दिवसानंतर लावत असतो अशी केसांना ही रेमेडी. तर तुम्ही पण लावू शकता. आणि 3 दिवसातून एकदा, 3-4 दिवसातून एकदा शॅम्पूने वॉश करायच्या नंतर मग असं लावल्यानंतर. तर चला आता मी जातो आंघोळीला आणि केस वगैरे करतो वॉश शॅम्पूने. मग तुम्हाला दाखवतो कसे झाले ती कंडिशन. हा तर मित्रांनो आलोय मी आंघोळ करून. बघू शकता तुम्ही केस. रेमेडी लावल्यानंतर मग जस्ट 20 ते 30 मिनटं त्याला वाळून द्यायचं. वाळून दिल्यानंतर मग म्हणजे ते कडक होतात. कडक झाल्यावर मग आपण मस्त शॅम्पूने जर आंघोळ केली तर मग असे होतात. आणि तुम्ही बघितलं माझे केस गळत होते जेव्हा, आधी तर खूप गळत होते, पण जेव्हापासून मी लावतोय हे रेमेडी तर तेव्हापासून कमी झाले गळायचे पण. आणि केस गळणं त्याच्यावर आपण बोलू नंतर, की तुम्हाला सांगतो केस वगैरे का गळतात. वगैरे काय नसतं, टेन्शन घ्यायचं, गळतच असतात. तर झालं आता नाश्ता वगैरे करू. आणि तर या चॅनलचं उद्दिष्ट असं आहे, तर आपण यावर आपण डेली ब्लॉग्स, जिमचं ट्रान्सफॉर्मेशन आणि ट्रेडिंगबद्दल टिप्स आणि गाईड तुम्हाला करणार आहे. तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि आपली आता जिम जर्नी चालू होणार आहे, तर ती पण याच्यावर कंटिन्यू त्याचे ब्लॉग येत राहील. तुम्ही माझ्या आता मी तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशनची व्हिडिओ दाखवले, सर्व आपण काय काय करणार, काय काय खाणार सगळं दाखवणार. आणि ट्रेडिंगचे पण आपण लाईव्ह वगैरे क्लासेस घेऊ. आणि मी तुम्हाला त्या टिप्स आणि गाईड्स, चार्ट्स कसे रेडी करायचे याचे तसे देत राहील टॉपिक्स. आणि डेली ब्लॉग्स पण याच्यावर असेल. ना बाकी आपलं जे दुसरं चॅनल आहे त्याच्यावर आपले कमर्शियल व्हिडिओज असतात, जसे की ट्रॅव्हल, फूड रिव्ह्यू, हे ते कमर्शियल व्हिडिओ, एखाद्या टेम्पल व्हिजिट वगैरे ते सगळं त्याच्यावर राहील. आणि ह्याच्यावर आपले डेली ब्लॉग्स असेल. तर चालतं मित्रांनो, तर भेटू असंच उद्या नवीन ब्लॉग मध्ये. तब तक के लिए बाय बाय.